वेलकम बॅक टू विनया भटक्या. आज आपला ठाणे टू कन्याकुमारी या रोड ट्रिपचा 7वा दिवस आहे आणि दुसरा दिवस आहे कन्याकुमारीला. या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. माधिनी मागे सांगितल्याप्रमाणे सुंदर हॉटेल होतं आणि 2 दिवस 2 रात्र आमचा मुक्काम या हॉटेलला होता. नेहमीप्रमाणे सकाळी उठलो लवकर आणि गॅलरीमध्ये येऊन बसलो. सकाळी येऊन गॅलरीमध्ये बसण्याचा आनंद या हॉटेलमध्ये फार सुंदर आहे. आजचा दुसरा दिवस आम्ही बघत होतो की आम्हाला सनराईज चांगला बघायला मिळेल का. तर परत आजसुद्धा कालच्याप्रमाणेच ढगाळ वातावरण होतं, पण कालच्यापेक्षा आज जरा सूर्यदेवता थोडं चांगलं दर्शन देत होते. तर तुम्ही बघता इथे की जरा ढगांमधनंसुद्धा सूर्यदेव तोंड काढत होता आणि ते कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केला. जसजसा वरती येत होता तसतसं त्याची क्लॅरिटीसुद्धा तशी चांगली दिसत होती आणि त्याचप्रमाणे आजूबाजूला जे रंगीत कलर होते ते सुद्धा तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत होतं. पण जर ढग नसतील तर इथून सूर्य बघण्याचा आनंद काहीतरी हा निराळाच असू शकतो. आणि एस्पेशली ह्या हॉटेलच्या बाल्कनीमधून सनराईज जर क्लिअर स्काईज असतील हिंदी महासागरात तर फारच सुंदर असा व्ह्यू मिळू शकतो. असो, थोडंफार जे काय शेवटच्या दिवशी कॅप्चर करता आलं ते इथे तुम्ही बघत आहात. आता सूर्य बराचसा वरती आला होता आणि त्यामुळे चांगली व्हिडिओ थोडाफार आम्हाला काढण्याचा योग मिळाला. नेहमीप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर आमचा प्रोग्राम होता तो निघण्याचा. पण त्याच्या आधी आमचं लक्ष गेलं ते खाली समुद्र किनाऱ्यावर खूप जोराचा वारा सुटला होता. सकाळचे 7 तरी वाजले असतील बहुतेक. आणि काल तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ज्या बोटी समुद्रात गेल्या होत्या मच्छीमारी करता त्या आता एक एक परत यायला सुरुवात झाली होती. वरती सूर्योदय पण होत होता आणि खाली मच्छीमाराच्या बोटी येण्याची सुरुवात झाली होती. नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट घेतला. इडली, वडा, सांबार, पुरी भाजी हे असे ब्रेकफास्ट होता आणि तो ब्रेकफास्ट घेऊन आम्ही आमच्या रूममध्ये परत आलो. निघण्याची तयारी होती. पॅकिंग करायचं होतं. गाडीमध्ये सामानसुद्धा लावायचं होतं. त्यामुळे जरा ब्रेकफास्ट लवकरच पटापट घेतला आणि परत आमच्या रूममध्ये आलो. हे फक्त आहे ब्रेकफास्ट एरिया. ब्रेकफास्ट आरामात टेबलवर बसून झाला होता. बिल सेटल करायचं होतं हॉटेलचं आणि मग पुढचे प्रवासाकरता निघायचं होतं. वरती गॅलरीतनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मच्छीमारीच्या बोटही परत येत होत्या. इथे बघा तुम्ही या बोटी किती अलगद आतमध्ये आणत आहेत आणि त्याच्याकरता हा ट्रॅक्टर लावलेला आहे. या ट्रॅक्टरला दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरी बांधून तो ट्रॅक्टर या बोटी आतमध्ये किनाऱ्याला खेचत होता. प्रत्येकजण एकमेकांना इथे मदत करताना दिसत होतं, कारण प्रत्येकाची बोट लावण्याची जागासुद्धा मला वाटतं फिक्स असावी. त्याच ह्यानी ते एकमेकांना कम्युनिकेट करून मग पहिली कुठची बोट यायला पाहिजे, दुसरी कुठची बोट येईल हे मला वाटतं ते प्लॅनिंग करत असावे. मागे जोरात लाटा चालू होत्या. वारा पण जोरदार सुटला होता आणि मग आणलेली मच्छी फिश हे कंटेनरमधनं घेऊन ते मार्केटला जाण्याकरता आता कुठेतरी त्यांच्या नेहमीच्या जागी घेऊन जात होते. अशा बऱ्याच बोटी आल्या. मग आम्ही 9-9:30च्या सुमारास
NH44 श्रीनगर कन्याकुमारी हायवे हा जो आपल्या इंडियामधला सर्वात लाँगेस्ट हायवे आहे, त्यावरनं आम्ही मदुराईला जाण्याकरता निघालो. मदुराईवरनं पण आम्ही पुढे निघणार होतो, पण कुठे थांबणार होतो हे काय फिक्स केलं नव्हतं. जिथे 6:30 वाजल्यानंतर चांगलं गाव मिळेल तिकडे राहण्याचा आमचा मुक्काम होता. हा हायवे अतिशय सुरेख असा हायवे आहे. हे बघा, शिरीष बसलेला आहे, शिरीष व्हिडिओ घेतो आहे. मी आणि बलवंत आम्ही मागे बसलेलो आहे आणि शैलेश ड्रायव्हिंग करत होता. सुंदर असा हा आमचा प्रवास चालू होता. आजूबाजूची सिनरीसुद्धा चांगली होती आणि हा हायवे खरंच सुरेख आहे. अतिशय सुरेख असा हायवे आहे. 90 to 100च्या स्पीडने तुम्ही आरामात जाऊ शकत होता. ट्रॅफिक असा काय फारसा नव्हता. त्यामुळे ज्या कोस्टल रोडला आम्हाला जो ट्रॅफिक मिळाला होता किंवा रस्त्याची कामं मिळत होती, इथे त्या प्रकारची कामं या हायवेवर बिलकुल नव्हती. त्यामुळे अतिशय सुरेख होता. ग्रीनरीसुद्धा बघू शकता, कारण मागच्याच आठवड्यात इथे सायक्लोनचा इफेक्ट झाल्यामुळे जोरदार पाऊस पडला आणि मग आम्ही या विलेजमध्ये चहा पिण्याकरता नेहमीसारखे 2-2.5 तासांनी थांबलो. चांगल्यापैकी हॉटेल आहे, पण आम्ही सकाळी लवकर होतो त्यामुळे आम्ही चहा कॉफी करताच थांबलो होतो. पण मेनू बघितला तर इथे बराचसा चांगला व्हेजिटेरियन मेनू होता. हे बघा, मौज मस्ती चालू आहे. आणि हॉटेल अनंता भवन पॉप्युलर हॉटेल असावं. ही नेहमीप्रमाणे साऊथ इंडियनची कॉफी होती. त्यांचे देव पण तिथे लावले होते. आणि मग चहा कॉफी झाल्यानंतर परत प्रवास NH44नी सुरू केला. खूपच चांगली सिनरी होती. ग्रीनरी पण मगाशी बोलल्याप्रमाणे जोरदार पाऊस झाला होता मागच्या आठवड्यात. म्हणजे आमचं कन्याकुमारी कॅन्सल करायचाच विचार होता. हे बघा, पाणीसुद्धा दिसते त्या पावसाच्या इफेक्टनी. पण लकीली 2 दिवस अगोदर आम्ही यायच्या अगोदर व्यवस्थित पाऊस थांबला होता. आता नेहमीप्रमाणे गाडीचा मेंटेनन्स करण्याकरता, हवा चेक करण्याकरता आम्ही थांबलो होतो या विलेजमध्ये. नायट्रोजन चेकिंग आणि जे काय कमी हवाचं असेल ते चेकिंग तिथूनच्या एका वर्करनी केलं. पेट्रोल पंप दिसतोय हा मागे, मोठा पेट्रोल पंप आहे. अगदी व्यवस्थित मन लावून या मुलांनी आमची हवा गाडीची चेक केली. मागे दिसतोय तो हायवे आहे. पेट्रोल पंप पण किती बघा, स्वच्छ आणि मोठा पेट्रोल पंप आहे. आणि इथून निघालो, ही कावेरी रिव्हर आणि त्याच्यावर बांधलेला हा ब्रिज आहे. कावेरी रिव्हर ही तामिळनाडूमधली एक अतिशय फेमस अशी ही रिव्हर आहे. त्याचं पात्र बघा, किती मोठं पात्र आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर्ण पाणी भरत असेल तेव्हा ह्या ब्रिजवरनं अप्रतिम असा व्ह्यू असेल. NH44 अतिशय सुरेख असा NH44 आहे. हाच NH44 श्रीनगरपर्यंत जातो. आणि असं करत आम्ही संध्याकाळी कृष्णगिरी या इथे टाऊनमध्ये थांबलो. संध्याकाळी 6:30-7 वाजले होते. कृष्णगिरीमध्ये हॉटेल आल्प्स रेसिडेन्सी म्हणून आम्हाला मिळालं आणि तिकडेच आमचा आजच्या दिवसाचा मुक्काम होता. चांगल्यापैकी हॉटेल आहे हे. हायवे टच आहे. कृष्णगिरीला फार अशी काय टुरिस्ट प्लेसेस नाही आहे, पण एवढी चांगली हॉटेल का म्हणून आम्ही विचारलं तेव्हा इथे बरीचशी इंडस्ट्री आहे. त्यामुळे हे कॉर्पोरेट लोकांकरता पॉप्युलर असं हॉटेल होतं. आतमध्ये बघितलं शिरल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. छान असं रेस्टॉरंट आहे.
स्वच्छ मोठंच्या मोठं असं रेस्टॉरंट आहे. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्याच रेस्टॉरंटमध्ये होतो. दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट पण आम्ही इथेच घेतलेला आहे. तो पण तुम्हाला दाखवतो काय काय होता ते. हे बघा, बरेच प्रकार ब्रेकफास्टमध्ये ठेवलेले आहेत. या हॉटेल अतिशय सुंदर असं हॉटेल आहे आणि बऱ्यापैकी रिजनेबल प्राईजमध्ये हॉटेल आहे हे. ब्रेकफास्ट पण सुंदर असा ब्रेकफास्ट होता. स्टाफ, त्यांची सर्विस, त्यांचं बोलणं चालणं अतिशय पोलाईट होतं. त्यामुळे हे हायवेला जर तुम्ही कधी येणार असेल तर हे हॉटेल नक्कीच ट्राय करून बघा. हे बघा, हे आमचं टेबल आहे. इथे ब्रेकफास्ट घेणं चालू आहे. इथून तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला रिसेप्शन दिसतं त्यांचं. रिसेप्शनसुद्धा फार सुंदर आहे. ही मॅडम निशा होती रिसेप्शनमध्ये. तीच सगळी त्यांचं हँडल करते. अतिशय पोलाईट अशी ही लेडी होती. तिने आम्हाला खूप चांगलं गाईड केलं आणि रिजनेबल प्राईजमध्ये आम्हाला हॉटेल पण मिळालं त्या रात्री. क्रिसमसची तयारीसुद्धा हॉटेलमध्ये जोरदार चालू आहे. तामिळनाडू, केरला या ठिकाणी बघितलं क्रिसमस आणि न्यू इयर करता खूपच चांगले हॉटेल डेकोरेट केलेली आहेत. तर हे त्यांचं हे रिसेप्शन होतं. हॉटेल अतिशय चांगल्यापैकी हॉटेल, म्हणजे बजेटमध्ये हॉटेल मिळालेलं आहे. आता आपण या हॉटेलच्या रूम्ससुद्धा बघू. ही 2 सिंगल बेडची रूम मिळाली होती आम्हाला. स्वच्छ, नीट, AC, TV नेहमीप्रमाणे जे काय लागतं. परत चहा बनवण्याकरता जे काय सामान लागतं ते सगळं इथे नेहमीप्रमाणे होतं. बॅगा ठेवण्याकरता जागा होती. पाण्याच्या बाटल्या, डस्टबिन. खुर्ची, टेबल पण बसण्याकरता व्यवस्थित असं होतं इथे. छान असं हे हॉटेल होतं आणि आमच्या बजेटमध्ये बसणारच असं हे हॉटेल होतं. टॉयलेट, बाथरूमसुद्धा बऱ्यापैकी क्लीन आणि 24 आवर्स गरम पाणी पण होतं. त्यामुळे 1 नाईट राहण्याकरता हे नक्कीच चांगलं हॉटेल आहे. हायवे टच आहे. त्यामुळे तुम्हाला गावात कुठे आतमध्ये जायला लागत नाही. हे जे दिसतंय हे रात्री दिसणारं त्याचा व्ह्यू होतो हॉटेलचा. लाईटिंग क्रिसमस आणि न्यू इयर करता तयार झालं होतं. तर असा होता आमचा रोड ट्रिपचा 7वा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता भेटूया पुढच्या 8व्या दिवशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.